अंकिताच्या एका Instagram स्टोरीमुळे हॉटेलची बदनामी झाली होती। चला तर बघूयात नेमकं काय घडलेलं होतं। तर धनंजय सांगतो की आपण ज्यावेळेस हॉटेलमध्ये जेवायला जातो त्यावेळेस आपण सोशल मीडिया खूप जास्त वापरतो, आपल्याला लोक ओळखतात, किंमत देतात, पण ते हॉटेलवाले आपला उपयोग करून घेत। ज्यावेळेस आपण तिथं जेवतो तोपर्यंत ते आपल्याला काही बोलत नाही, ज्यावेळेस बिल देऊन घरी परतायला येतो त्यावेळेस ते सांगतात आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, तुमचे कार्यक्रम बघतो। तर त्यावेळेस ते ओळख दाखवतात, कारण त्यांची मनामध्ये शंका असते की बिल तरी करायला लावतील किंवा बिल हे देणार नाहीत किंवा यांचं बिल घेतलं तर यांना कसं तरी वाटेल आपण एवढे व्हिडिओ बघतो, असा पाठीमागचा त्याच्या उद्देश असतो। त्यामुळे ते पहिल्यांदा आपल्याला ओळख दाखवत नाहीत आणि नंतर सांगतात सर एक रिव्ह्यू द्या ना। तर अंकिता सांगते की मी एका हॉटेलमध्ये जेवायला गेलेले आणि तिथे मी जेवून झालं आणि त्यानंतर मी घरी येत असताना ते मला म्हणाले की मॅम एक फोटो। तर त्यांनी मला बरोबर बोर्डाच्या खाली उभारून फोटो काढायला सांगितला। मी त्यांना प्रामाणिकपणे फोटो काढला, पण त्यांनी नंतर हॉटेलच्या रिव्ह्यूमध्ये सांगितलं की या मॅडम आमच्याकडे जेवायला आलेल्या होत्या आणि यांना आमच्या इथलं जेवण खूप जास्त आवडलं। तर मी तिथं कमेंट केली की मी तुमच्या हॉटेलमध्ये जेवायला आलेले होते आणि मला तुमच्या हॉटेलचं जेवण अजिबात आवडलेलं नाही। आणि मी ती स्टोरी घेऊन म्हणजे ती पोस्ट घेऊन माझ्या Instagramला स्टोरी टाकली की या हॉटेलमध्ये मला जेवायला बोलवलेलं नव्हतं, की मी स्वतःहून गेलेले पण मला तिथलं जेवण काही आवडलं नाही। मला जस्ट त्यांनी एक प्रामाणिकपणे फोटो मागितला आणि मी प्रामाणिकपणे दिला, पण ही तुम्ही पोस्ट प्रामाणिकपणे केलेली नाही, त्यामुळे मी असं करते। तर तू हॉटेलची बदनामी असं करत जाऊ नको, कारण ते लोक करतात म्हणून आपण नाही करायचं, असं धनंजय सांगतो। कारण धनंजय एका हॉटेलमध्ये गेलेला होता, तिथे त्यांनी सांगितले की एक रिव्ह्यू द्या। तर त्याने सांगितलं की मला जेवणच नाही आवडलं तर मी रिव्ह्यू कसा देऊ। तर त्यांनी सांगितले की अहो सर जेवण संपलंय तरी सुद्धा आम्ही तुम्हाला अर्जंटमध्ये जेवण करून जेवायला दिलंय। या गोष्टीमुळे धनंजयने त्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू दिला, पण सांगितलं की परत काय असलं करू नको बाबा, एक वेळ जेवण नाही दिलं तरी चालेल पण असं जेवण देऊ नको। अंकिताच्या या एका स्टोरीमुळे त्या हॉटेलची बदनामी झाली होती। तर असे हॉटेलवाले देखील सोशल इन्फ्लुएन्स उपयोग करून घेतात, असं इकडे अंकिता सांगते। तर अंकिताने ही केलेली गोष्ट तुम्हाला बरोबर वाटली की चूक हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।